नमस्कार मुलांनो, इयत्ता 5वीतील 21वी कविता प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा ही कविता आपण पाहणार आहोत. या कवितेचे कवयित्री सुकन्या आगाशे आहेत. तर कवितेचा परिचय. चुका झाल्या तरी चालतील, पण सतत प्रश्न विचारा. प्रश्नांच्या उत्तरातून ज्ञान मिळेल व आपली प्रगती होईल, असा संदेश या कवितेतून मुलांना मिळतो. म्हणून आपल्या या कवितेला नाव प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असं दिलं आहे. तर चला कविता पाहूया. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का? शिकणे कधी संपत नाही, होऊ द्यात लाख चुका. कवयित्री मुलांना म्हणतात, मुलांनो प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, प्रश्न विचारा. असेच का आणि तसेच का, म्हणजे असे सतत प्रश्न विचारा. म्हणजे प्रश्न विचारा असेच का आणि तसेच का, म्हणजे असे सतत तुम्ही प्रश्न विचारत राहा. शिकताना लाख चुका झाल्या तरी होऊ द्या. आपले शिक्षण कधी संपत नाही, ते सतत सुरूच असते. म्हणजे शिकणे कधी संपत नाही, होऊ द्यात लाख चुका. म्हणजे शिकताना लाख चुका झाल्या तरी होऊ द्या. आपले शिक्षण कधीच संपत नाही, ते सतत सुरू असते. म्हणून कवयित्री मुलांना म्हणते, मुलांनो प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, प्रश्न विचारा. असेच का आणि तसेच का, असे सतत प्रश्न विचारा. शिकताना लाख चुका झाल्या तरी होऊ द्या. आपले शिक्षण घेणे कधीच संपत नाही, ते सतत सुरूच असते. कुत्र्याची शेपूट वाकडी का, पेंग्विनची मान तोकडी का, क्रिकेटची बॅट लाकडी का, सापाची चाल वाकडी का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का? शिकणे कधी संपत नाही, होऊ द्यात लाख चुका. तोकडी म्हणजे आकूड आणि चाल म्हणजे चालणे, हालचाल. तुम्ही असे प्रश्न विचारा की कुत्र्याची शेपटी वाकडी का आहे? पेंग्विन पक्षाची मान आखूड का आहे? पेंग्विन म्हणजे दोन्ही पायावर उभा राहणारा एक पक्षी, आणि पेंग्विन पक्षाची मान आखूड का आहे? क्रिकेटची बॅट लाकडी का आहे? म्हणजे क्रिकेटची बॅट लाकडाचीच का आहे, लाकडी का आहे? सापाचे सरपटणे वेडेवाकडे का आहे? असे प्रश्न विचारा. म्हणजे तुम्ही असे प्रश्न विचारा की सतत त्याची माहिती मिळाली पाहिजे. आणि तुम्ही असे प्रश्न विचारा की कुत्र्याची शेपटी वाकडी का आहे? पेंग्विन पक्षाची मान आखूड का आहे? क्रिकेटची बॅट लाकडी का आहे? आणि सापाचे सरपटणे वेडेवाकडे का आहे? असे सतत प्रश्न विचारा, म्हणून कवयित्री मुलांना सांगत असते. वटवाघळ रात्री फिरतात का? मासे पाण्यात तरतात का? पतंग दिव्यावर मरतात का? काजवे चमचम करतात का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का अन तसेच का? शिकणे कधी संपत नाही, होऊ द्यात लाख चुका. वटवाघूळ म्हणजे रात्री फिरणारा व दिवसा झाडावर उलटा लटकणारा पक्षी. पतंग एक कीटक, हा दिव्याच्या ज्योतीवर प्राण देतो. काजवा रात्री चमकणारा एक कीटक. म्हणजे वटवाघळे रात्री का फिरतात? मासे पाण्यात का तरतात? पतंग दिव्याच्या ज्योतीवर स्वतःचा प्राण का देतो? काजवे रात्री का चमचमतात? असे तुम्ही प्रश्न विचारा. आणि प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का आणि तसेच का. मग कवयित्री मुलांना सतत प्रश्न विचारायला सांगत असते. खोकल्याची उबळ येते का? खोकल्याची उबळ येते का? सर्दीत नाक गळते का? मेंदूला वास कळतो का? आठवणीने उचकी लागते का? प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का आणि तसेच का? शिकणे कधी संपत नाही, होऊ द्यात लाख चुका. उबळ म्हणजे उसळण, ढास किंवा उर्मी, आणि उचकी ठसक्याचा एक प्रकार. मुलांनो तुम्ही असे प्रश्न विचारा की खोकल्याची उबळ का येते? सर्दीने नाक का गळते? म्हणजे सर्दी झाली की नाक का गळते? खोकला लागला की का उबळ येते? म्हणजे असे सतत प्रश्न विचारत राहा. आणि मेंदूला वास कधी कळतो का? आठवण आल्यावर आपल्याला उचकी
का लागते, म्हणजे आठवण आली कीच आपल्याला उचकी लागते का, असे सतत प्रश्न तुम्ही विचारत राहा. आणि कवयित्री मुलांना सांगत असते सतत प्रश्न विचारा, पुन्हा पुन्हा असेच का आणि तसेच का. रंगीत तारे असतात का, दिवसा तारे दिसतात का, जीवसृष्टी आणखी कुठे असेल का, माणसासारखा माणूस होईल का, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का आणि तसेच का, शिकणे कधी संपत नाही, होऊ द्यात लाख चुका. जीवसृष्टी म्हणजे सजीव प्राणी. तारे रंगीत असतात का, दिवसा तारे दिसतात का, म्हणजे रंगीत तारे असतात का, दिवसा तारे दिसतात का, म्हणजे पृथ्वी सोडून दुसऱ्या ग्रहावर म्हणजे सजीव प्राणी जीवसृष्टी असतील का, असे सतत प्रश्न तुम्ही विचारा. प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का आणि तसेच का, म्हणजे परग्रहावर आपल्या माणसासारखा माणूस दिसेल का, असे अनेक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारा. आणि असे सतत प्रश्न विचारा. शिकताना लाख चुका झाल्या तरी होऊ द्या, आपले शिक्षण कधीच संपत नाही, ते सतत सुरू असते, असं कवयित्री मुलांना सांगत असते. म्हणून तारे रंगीत असतात का, दिवसा तारे दिसतात का, पृथ्वी सोडून दुसऱ्या ग्रहावर म्हणजे सजीव प्राणी जे आहे, जी जीवसृष्टी असतील का, आणि परग्रहावर आपल्या माणसासारखा माणूस दिसेल का, असे अनेक प्रश्न तुम्ही विचारत राहा, असं कवयित्री मुलांना सांगत असते. कवयित्री मुलांना असे प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देत आहे, कारण जोपर्यंत मुलाचे कुतूहल वाढणार नाही तोपर्यंत नवीन माहिती घेण्यास शिकण्यास ती स्वतःहून तयार होणार नाहीत. म्हणून चुका झाल्या तरी चालतील, पण सतत प्रश्न विचारा आणि प्रश्नांच्या उत्तरातून ज्ञान मिळेल व आपली प्रगती होईल, असा संदेश या कवितेतून मुलांना मिळतो. खाली स्वाध्याय देण्यात आलेला आहे. कवितेच्या आधारे ओळी पूर्ण करा. शिकणे कधी डॅश चुका, म्हणजे शिकणे कधी संपत नाही, होऊ द्यात लाख चुका. 2. क्रिकेटची डॅश, क्रिकेटची बॅट लाकडी का. 3. खोकल्याची डॅश उबळ येते का. 4. सर्दीत डॅश, जे सर्दीत नाक गळते का. 5. मेंदूला वास कळतो का. 6. रंगीत तारे असतात का. 7. दिवसा तारे दिसतात का. 8. माणसासारखा माणूस होईल का. अशा पद्धतीने कवयित्री सुकन्या आगाशे यांनी चुका झाल्या तरी चालतील, पण सतत प्रश्न विचारा आणि या प्रश्नांच्या उत्तरातून ज्ञान मिळेल व आपली प्रगती होईल, असा संदेश या कवितेतून मुलांना मिळतो.